नमस्कार. अंजलीने ईश्वरीसमोर खूपच मोठा पेच निर्माण केलेला असतो. त्यावेळेला ईश्वरी अंजलीला बोलते, अंजलीताई तुम्ही काळजीच करू नका. तुम्ही जे काही मला बोलताय ना ते मान्य आहे. येत्या 24 तासाच्या आत मी माझ्या बाबांना आणि माझ्या आईला निर्दोष सिद्ध करेनच. पण ज्या व्यक्तीने हे सर्व घडवून आणलंय त्या व्यक्तीला तुमच्या समोर आणेनच. त्या व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्या समोर आल्यानंतर तुम्ही काय कराल ते फक्त मला सांगा. कारण अंजलीताई तुम्ही तुमच्या वडिलांच्या विरोधात वाईट साईड बोलतायच, पण माझ्या आईच्या विरोधात सुद्धा बोलायला तुम्ही मागे पुढे पाहत नाही आहात. प्लीज अंजलीताई तुम्हाला मी आत्ताच सांगते, तुमच्या तोंडाला आवर घाला. कारण अंजलीताई तुम्ही खूपच सारासार विचार करत नाही आहात. तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय. तेव्हा लगेच अंजली बोलते, ईश्वरी मी जे काही बोलते ना ते माझ्या डोळ्यांना दिसतंय, ते समजूनच बोलतेय. आणि ईश्वरी जर का तुझी आई या सर्व गोष्टींमध्ये निर्दोष असेल तर मी स्वतः त्यांची हात जोडून पायावर नाक रगडून माफी मागेन. तुला काळजी करायची गरज नाही, पण मला खात्री आहे ईश्वरी तुझी आई ही दोषीच आहे. त्यावेळेला ईश्वरी बोलते, बघूया ना अंजलीताई, एवढ्याशा गोष्टींवरून कोण दोषी कोण निर्दोष हे ठरवू नका. प्लीज तुम्ही मात्र आता शांत बसा. तेवढ्यात मात्र रमाकांत शिर्के ईश्वरीला म्हणतात, ईश्वरी बाळा जाऊ देत ना, मी या घरातून निघूनच जातो. ईश्वरी तू असं कशाला वागतेस? अगं तू माझ्या पायी स्वतःचा संसार उद्ध्वस्त करतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते, बाबा ज्या गोष्टी तुम्ही केल्याच नाही आहात त्या गोष्टींसाठी तुम्ही प्रत्येक वेळेला स्वतःला त्रास करून का घेताय? बाबा असं नाही का वाटत की या सर्व गोष्टींमधून आता आपण बाहेर पडलं पाहिजे? बाबा प्लीज विचार करा तुमच्या वागण्याचा. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, ईश्वरी अगं बस कर नाटकं. त्याला स्वतःलाही खात्री नाहीये आणि तू मात्र उगाचच पाठिंबा द्यायची गरज नाही. आणि तसंही तू काय सिद्ध करणार आहेस? त्यांनी गुन्हा केलाय म्हटल्यावरती तू सिद्धच करू शकत नाहीस. त्यावेळेला अविनाश मामा बोलतात, वल्लरी शांत हो. उगाच नको तिथे चोंबडेपणा करायची गरज नाही वल्लरी एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा ईश्वरी हे सिद्ध करणारच की रमाकांत भाऊजी आणि सुप्रियाताईंमध्ये असं काहीही घडलं नव्हतं आणि ते सर्व सत्य सगळ्यांसमोर येणारच. त्यावेळेला आजी बोलते, काय सिद्ध करायचंय ते लवकरात लवकर करा. उगाचच डोक्याला ताप करू नका प्लीज. सगळं काही लवकरात लवकर सिद्ध होऊ देत. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, ईश्वरीने रमाकांत आणि सुप्रियाला समोरासमोर आणलेलं असतं, पण वल्लरीची मात्र घाबरगुंडी उडालेली असते. वल्लरी जाऊन स्वतःच्या बेडरूम मध्ये लपलेली असते, पण अविनाशने फरफटत वल्लरीला खाली आणलेलं असतं. त्यावेळेला सुप्रियाची नजर वल्लरीवरती पडता सुप्रिया सर्व काही सर्वांना सांगते. त्यावेळेला मात्र वल्लरी मोठमोठ्याने कांगावा करत असते. ती म्हणत असते, मी असं काहीही केलेलं नाही, उगाच माझ्यावरती आरोप करू नका. आणि ती सुप्रियावरती हात उचलायला जाते. त्याच वेळेला ईश्वरी वल्लरीचा हात पकडते आणि जोरात वल्लरीचा हात मुरगळते आणि वल्लरीला बोलते, लायकीत राहायचा कोण समजतेस? कोण तू स्वतःला? तुझी लायकी तरी आहे का? वल्लरी मामी तुम्ही हे सर्व करत होतात आणि या घरात मात्र अगदी ताट मानेने राहत होतात, लाज नव्हती वाटत? आणि जोरात ती वल्लरीला ढकलून देते. वल्लरी तोंडावर आपटलेली असते. त्यावेळेला वल्लरी बोलते, ईश्वरी तुझी हिंमत कशी झाली? अगं तुझी ही आई काही येऊन सांगेल आणि मी शांतपणे ऐकून घेईन. आणि तुला काय वाटलं अर्णव आणि अंजली ह्याच्यावरती विश्वास ठेवतील? तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, हो ठेवावा लागेल, कारण माझी आई कधीच खोटं बोलत नाही. आणि खरं सांगू का वल्लरी मामी, माझा विश्वास या गोष्टीसाठी आहे की तुम्हीच हे सर्व केलं. कारण माहिती आहे का? कारण तुम्ही माझ्या आईपासून प्रत्येक वेळेला पळत आलात. तुम्ही माझ्या आईला बघता क्षणी तुमच्या बेडरूम मध्ये जाऊन लपलात. तुम्ही नजरेला नजर देऊन बोलू शकत नाही वल्लरी मामी. तेव्हा मात्र वल्लरीची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला वल्लरी मोठ्याने बोलते, बस झालं आता मला कुणाचं काहीच ऐकायचं नाही आहे. आणि प्लीज आता या सर्व गोष्टी बंद करा, नाहीतर सगळं काही उद्ध्वस्त व्हायचं. त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. आणि त्याच वेळेला
ईश्वरी मोठ्याने बोलते, अंजलीताई आत्ता बोला ना. स्वतःच्या वडिलांवरती नको नको ते आरोप केले, त्यांना घालून पाडून बोललात. माझ्या आईबद्दल तर घाणेरडे अपशब्द वापरले, पण तुमच्याच ह्या वल्लरी मामीने हे सर्व केलं होतं. हे सत्य जर का तुमच्या समोर आलंय तर तुमच्या तोंडातून एकही शब्द येत नाही. अर्णव सर, आजपर्यंत तुमच्या आईला जिने फासावरती लटकावलं त्या बाईला तुम्ही या घरात अगदी आईसारखा दर्जा दिलात, तिला मान दिलात, तिच्या सर्व इच्छा पूर्ण केल्यात. पण त्याच बाईने तुमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला होता. बघितलत ना अर्णव सर? अर्णव सर, इतकी वर्ष तुमचे वडील अगदी वनवन फिरत होते. जे पाप त्यांनी केलंच नाही ते पाप त्यांनी केलंय म्हणून त्याची शिक्षा स्वतःला देत होते अर्णव सर. आणि तुम्ही मात्र ज्या बाईने हे सर्व घडवून आणलं त्या बाईला मात्र सुखात ठेवत होतात. अर्णव सर, हेच तर मी तुम्हाला सांगते, डोळे उघडा अर्णव सर, डोळे उघडा. किती दिवस असे डोळे बंद करून राहणार आहात अर्णव सर? एकदा तरी विचार करा तुम्ही किती चुकीचं वागताय ते. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, बस झालं ईश्वरी. त्यावेळेला मात्र अंजलीचा राग खूपच अनावर होतो आणि अंजली वल्लरीच्या झिंजा उपटत तिच्या सनसनीत कानाखाली घेते आणि वल्लरीला बोलते, लाज नाही वाटली? कोण समजतेस कोण तू स्वतःला? तुझ्यामुळे आम्ही आमच्या आईला तर गमावलं, पण आमच्या वडिलांवरती नको नको ते आरोप करून त्यांच्यावरती मात्र अन्याय केला. का का असं केलंस मामी? असं वागून तरी तुला काय मिळालं मामी? उत्तर दे. त्यावेळेला वल्लरी बोलते, गप्प बस अंजली, तू असं काय करतेस? तू या बाईवरती विश्वास ठेवतेस? अंजली, असं करू नकोस. अंजली प्लीज, तू माझ्यावरती विश्वास ठेव ना. त्यावेळेला लगेच अंजली बोलते, तुझ्यावरती विश्वास? अगं, सगळं काही तुझ्या समोर असताना तुझ्यावरती विश्वास ठेवायचा मी? अगं, जरा तरी विचार कर, तू किती चुकीचं वागलीस ते. मामी, हे सर्व वागून तुला काय मिळालं? त्यावेळेला वल्लरी बोलते, अंजली अंजली, अगं तू हिच्यावरती विश्वास ठेवू नकोस. ही सुप्रिया खोटं बोलते. अगं, मी काहीच केलं नाही. उलट तिनेच या रमाकांतला स्वतःच्या जाळ्या तोडलं आणि जे काही घडलं ते तुमच्या समोर आहे. त्यावेळेला सुप्रिया बोलते, बस झालं. जेव्हा माझ्या अब्रूचे धिंडवडे काढले होते तेव्हा मात्र मी शांत बसले, तेव्हा मात्र मी काहीच करू शकले नाही. पण आता मात्र माझ्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवायचा अधिकार तुला नाहीये. आणि वल्लरी, आता जर का तोंडातून एक शब्द जरी काढलास ना तरी या वेळेला ही सुप्रिया शांत बसणार नाही. मान्य आहे, त्यावेळेला ती सुप्रिया शांत बसली कारण फक्त आणि फक्त एवढंच होतं, ते म्हणजे त्यावेळेला ती अगदीच काहीच करू शकत नव्हती. पण आता मात्र नाही. आता मात्र ही सुप्रिया शांत बसणार नाही. अगं, या सुप्रियामध्ये अशी ताकद आहे की ताकदीचा तू विचारच करू शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझ्या मुलीचा संसार पणाला लावलायस. मी सगळं काही सहन करेन, पण माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त झालेला मी कधीच सहन करू शकत नाही. आणि त्यासाठी मात्र मी काहीही करेन, कोणत्याही क्षणाला काहीही करू शकते. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, आई तू शांत हो. आई, तू त्रास करून घेऊ नकोस, प्लीज शांत हो. तेव्हा मात्र सुप्रिया बोलते, इशू तू शांत राहा. तुला मध्ये मध्ये बोलायची गरज नाही इशू बाळा, आता मात्र या मुलीला धडा शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. काही झालं तरी मला हिला धडा शिकवायचाच आहे. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच वल्लरी बोलते, तुझी हिम्मत कशी झाली माझ्या विरोधात असं काहीतरी बोलायची? कोण समजतेस कोण तू स्वतःला? त्यावेळेला सुप्रिया बोलते, मी कोणच समजत नाहीये स्वतःला. एक गोष्ट मात्र मला कळून चुकले की तू किती निर्लज्ज सारखी वागतेस. तुझ्या या वागण्याला काहीही अर्थ नाहीये आणि आता मात्र मला शांत बसायचं नाहीये. त्याच वेळेला अर्णव हा वल्लरी जवळ जातो आणि वल्लरीला बोलतो, लाज नाही वाटली? मामी, काय मिळालं हे सर्व करून? आणि अविनाश मामा, तुला हे सर्व माहिती होतं का? त्यावेळेला अविनाश बोलतो, हो, वल्लरीची ही सर्व नाटकं मला माहिती होतं, पण सात्विका ताईला जीव दिलाय तो हिच्यामुळेच दिला हे मात्र मला माहिती नव्हतं. त्यावेळेला आजी बोलते, वल्लरीकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार? तिला दुसऱ्याची श्रीमंती कधीच बघवली नाही आणि सात्विकाची तर नाहीच नाही. अगं, पण माझी सात्विका खरंच खूप साधी भोळी होती ग. तिच्या संसाराची खेळायची तुला काय गरज होती वल्लरी?
वल्लरी, तिने कधीच तुझ्या कोणत्याच अटी पूर्ण केल्या नाहीत असं नाही. त्यावेळेला वल्लरी बोलते, बस झाला, त्या सात्विकाचे गुण माझ्या समोर अजिबात मांडू नका, कारण ती सात्विका कशी आहे आणि कशी नाहीये मला चांगलंच माहिती आहे. त्या सात्विकाची काय लायकी आहे ना हे सुद्धा मला चांगलं माहिती आहे, आणि म्हणूनच मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही. प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा, नाहीतर नको ते घडेल. त्यावेळेला लगेच मोठ्याने अर्णव बोलतो, 1 मिनिट, तुझ्या या घाणेरड्या तोंडातून माझ्या आईचं नाव घ्यायचं नाही, कारण तुझी लायकी सुद्धा नाहीये. माझ्या आईची श्रीमंती तुला बघवली नाही ना, कोण समजतेस कोण ग तू स्वतःला? परत एकदा विचारतो, काय लायकी आहे तुझी? आत्ताच्या आता तू माझ्या घरातून कायमचं चालतं, पण तुझं थोबाड सुद्धा मला पाहायचं नाहीये. खरं तर तुझ्यासारख्या बाईला मला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं आहे, पण काय करणार, नाईलाज होतोय आणि मला शांत बसावं लागतंय. तेव्हा लगेच आकाश बोलतो, का का तुला शांत बसावं लागतंय? तुला शांत बसायची गरज नाही. मॉमने जे काही केलंय ना ते चुकीचं केलंय आणि त्याची शिक्षा तिला मिळालीच पाहिजे. मॉम, आज मला खरंच खूप वाईट वाटतं. आज तुझी या घरात काय किंमत राहिली तूच सांग ना. ज्या प्रॉपर्टीच्या लालसेपायी तू हे सर्व केलं, सात्विका आत्तूने स्वतःला फास लावून घेतला, आणि खरं सांगायचं तर तुझ्यामुळे फक्त भाई आणि ताई जे पोरके झाले ना त्याच्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. मॉम, तुला हे सर्व करायची काय गरज होती? तेव्हा मात्र वल्लरी बोलते, हे तू मला बोलतोयस? अरे तू जरा विचार कर, मी हे सर्व का केलं? फक्त आणि फक्त एका गोष्टीसाठी केलं. ती गोष्ट म्हणजे तुला सुख मिळावं, तुझं फ्युचर एकदम सिक्युअर व्हावं म्हणून. पण तू मात्र मलाच टोमणे मारतोस. अरे कुठे चुकले मी? अरे हे जे काही केलं ना म्हणून इतकी वर्ष या प्रॉपर्टीमध्ये राहतोयस, बघतोयस ना, या ऐश्वर्यात तू वाढलायस. तेव्हा मात्र आकाश बोलतो, मला ऐशोआराम नसता भेटला ना तरी चाललं असतं. अगं 2 वेळचं खाणं भेटलं असतं तरी सुद्धा मला चाललं असतं, पण माझ्या मम्मी असं काहीतरी करून हे सर्व मिळवलं, याचं मात्र दुःख माझ्या मनातून कधीच जाणार नाही. त्यावेळेला वल्लरी बोलते, बस आकाश, हे अति होतंय. आता मात्र तुझं तोंड बंद ठेव आकाश. त्यावेळेला आकाश बोलतो, बस, तुझ्या तोंडातून माझं नाव सुद्धा घेऊ नकोस, कारण मला तुला आई बोलायची सुद्धा लाज वाटते. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, मला तुला मॉम बोलायला लाज वाटते मला? अरे जरा विचार कर, तू काय वागतोयस ते. तुझ्या या वागण्याचा खरंच खूप त्रास व्हायला लागलाय आकाश मला. तेव्हा मात्र आकाश बोलतो, होतोय ना त्रास? हेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय. जरा तरी विचार करून वागत जा. आणि आता मात्र मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही. अंजली ताई, प्लीज पोलिसांना फोन कर आणि या बाईला तू पोलिसांच्या ताब्यात दे. फरफटत नाही, काही कर, पण शांत बसू नकोस. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला अविनाश बोलतात, खरं सांगू का वल्लरी, हे सर्व मी करायला पाहिजे होतं. जेव्हा हे सगळं घडलं ना तेव्हा मात्र मी शांत राहिलो वल्लरी, पण आता नाही. आता मात्र मी शांत नाही राहू शकत. वल्लरी, खरंच तुझ्या या गोष्टींचा मला त्रास होतोय. आता काय करावं तेच मला कळत नाहीये वल्लरी, तुला असं वागून तरी काय मिळालं? त्यावेळेला वल्लरी बोलते, पुरे, आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही, आणि आता सगळं काही संपल्यात जमा आहे. प्लीज हे सर्व आत्ताच्या आता थांबवा. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला अर्णव बोलतो, ईश्वरी, हे सर्व तुझ्यामुळे सत्य बाहेर निघालं. ईश्वरी, खरंच मला माफ कर. त्यावेळेला ईश्वरी बोलते, माझी काय माफी मागताय? इतकी वर्ष तुमच्या गैरसमजामुळे ज्या माणसांना हे सर्व भोगावं लागलं, आणि जेव्हा तुमच्या समोर हे सत्य आलं तेव्हा तुम्ही त्यांना नाही ते बोललात. अंजली ताई, स्वतःच्या वडिलांशी ज्या पद्धतीने बोलला ती पद्धत चुकीची होती. तेव्हा मात्र अंजलीची ईश्वरीच्या नजरेला नजर मिळवायची हिंमतच झाली नाही. त्यावेळेला मात्र वल्लरी मोठ्याने बोलते, अंजली, मी तुला आता सुद्धा सांगते, हिच्यावरती विश्वास ठेवू नकोस. त्यावेळेला अंजली बोलते, थोबाड बंद करायचा मामी, मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही. अगं तू जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस,
आणि यासाठी मात्र मी तुला कधीच माफ करणार नाही. त्यावेळेला लगेच मोठ्यानी वल्लरी बोलते, काय करणार आहात? मला पोलिसांच्या ताब्यात देणार आहात? द्या, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, मी वल्लरी आहे, वल्लरी, मी शांत नाही बसणार. तेव्हा लगेच वल्लरी असं बोलताच अर्णव बोलतो, थोबाड बंद ठेव, नाहीतर खरोखर जीभ भासरून तुझ्या हातात देईन. तेव्हा मात्र वल्लरी खूपच घाबरलेली असते, कारण अर्णवने आजपर्यंत वल्लरीवरती आवाज चढवलेला नसतो आणि आज मात्र वल्लरीची लायकी त्यांनी तिला दाखवून दिलेली असते. वल्लरी चांगलीच तोंडावर आपटलेली असते, तिला काय करावं तेच समजत नसतं. त्याच वेळेला अंजली पुढे होते आणि सुप्रिया समोर हात जोडते. सुप्रियाला म्हणते, मला माफ करा काकू, मला माफ करा, माझं चुकलं. आणि ती तिच्या पायावरती नाक रगडायला जाते. त्याच वेळेला सुप्रिया अंजलीला पाया पडून देत नाही आणि म्हणते, अंजली अगं तू माझ्या मुलीसारखी आहेस. तुझ्या आईवरती जे काही आरोप करण्यात आले होते, तुझ्या आईने जो काही फास लावून घेतला होता ते माझ्यामुळे. आणि खरं सांगू का, आज मला खूपच भारी वाटतंय, बरं वाटतंय, अगदी मन हलकं झाल्यासारखं वाटतंय की तुमच्या समोर हे सर्व सत्य आलं. नाहीतर काय करू शकले असते. त्याच वेळेला लगेच ईश्वरी बोलते, अंजली ताई, माझ्या आईची माफी मागायची गरज नाही, किती काही झालं तरी आम्ही परखे, पण तुम्ही मात्र स्वतःच्या वडिलांना ओळखू शकला नाहीत, याचं दुःख आहे का तुमच्या मनात? तेव्हा मात्र अंजली बोलते, ईश्वरी, ईश्वरी असं स्वतःला परक समजू नकोस, अगं तू माझ्या भावाची बायको आहेस. त्यावेळेला ईश्वरी बोलते, आता आठवते अंजलीताई तुम्हाला? अंजलीताई तुम्ही तर मला नाही नाही ते बोललात, माझा अपमान केलाय, पण आता मात्र बस. त्यावेळेला लगेच अंजली तिच्या वडिलांजवळ जाते आणि त्यांच्या समोर हात जोडते. त्यावेळेला मात्र रमाकांत शिर्के अंजलीला जवळ घेतात आणि म्हणतात, माझी माफी मागायची गरज नाही बाळा, अगं आई वडील तर आपल्या मुलांना त्यांच्या चुकांसकट स्वीकारतच असतात, पण मुलं मात्र आपल्या आई वडिलांना कायम गृहीतच धरतात. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर सुप्रिया आणि रमाकांत शिर्केनी सहजासहजी अर्णव आणि अंजलीला माफ केलं पाहिजे का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.